मित्रांनो, छत्तीसगड उच्च न्यायालयाने राईट टू प्रायव्हसी म्हणजे माझं खाजगी जीवन ह्याचा जो मला अधिकार घटनेने दिला आहे, तो ॲब्सोल्यूट नाही, अशा प्रकारचा निकाल एका घटस्फोट प्रकरणात दिलेला आहे. त्याचं झालं असं, की एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाची याचिका न्यायालयात दाखल केली होती आणि हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 अंतर्गत ही याचिका दाखल केली होती. आणि पत्नीचं असं म्हणणं होतं, की पतीने माझा सेल फोन म्हणजे मोबाईल हा हॅक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रवेश मिळवून किंवा त्याचा ताबा मिळवून म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्याच्यावर कमांड किंवा नियंत्रण प्रस्थापित करून माझ्या टेलिफोनमधला विविध डेटा, माहिती, फोटोग्राफ, व्हिडिओ किंवा चॅट हिस्ट्री किंवा कॉल हिस्ट्री ही सगळी मिळवलेली आहे. आणि हे मिळवणं हे कायद्यात बसत नाही, असं तिचं म्हणणं आहे आणि ह्याच्यामुळे माझ्या वैयक्तिक आणि खाजगी जीवनावर अतिक्रमण झालं आहे आणि माझं फंडामेंटल राईट, माझे जे मूलभूत अधिकार घटनेने मला दिलेले आहेत, संविधानाने दिले आहेत, त्याचा भंग झालेला आहे. आणि आर्टिकल 21 म्हणजे अनुच्छेद 21, अनुच्छेद 21 हे जे घटनेचं आहे, अनुच्छेद आहे 21वा, त्याचं उल्लंघन झालं आहे आणि ते अयोग्य आहे, असं तिचं म्हणणं होतं. तथापि फॅमिली कोर्ट जे आहे म्हणजे रायपूर, छत्तीसगडमधल्या रायपूर कौटुंबिक न्यायालयाने पतीला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सादर करण्यासाठी सादर करण्याची मुभा दिलेली होती 12 डिसेंबर 2024 रोजी. आणि त्यामुळे काय झालं, इलेक्ट्रॉनिक माध्यमामधले ते सगळे पुरावे न्यायालयापुढं जेव्हा आले, तेव्हा न्यायालयाला हे जाणवलं की पतीविरुद्ध पत्नीने जे काही काम केलेलं आहे किंवा तिला सुयोग्य पत्नी म्हणून, सौभाग्यवती म्हणून जी तिची कर्तव्य आहेत, त्याचं पालन तिने केलेलं नाही आहे. आणि ही पतीची लग्न म्हणून किंवा विवाहबंधनातील फसवणूक आहे. त्यामुळे व्हॉट्सअप चॅट असेल, कॉल रेकॉर्डिंग असेल, ह्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाईल, असं मॅट्रिमोनियल डिस्प्यूटमधील जे जी संधी उपलब्ध आहे ती फॅमिली कोर्टाने म्हणजे कौटुंबिक न्यायालयाने सुद्धा मान्य केली. आणि म्हणजे रायपूर फॅमिली कोर्टाने मान्य केली आणि छत्तीसगड उच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेली आहे. आणि त्यांनी असं निरीक्षण नमूद केलेलं आहे की रायपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने घेतलेला किंवा दिलेला निर्णय, दिलेला न्याय हा कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर नाही आहे आणि तो जेन्युइन आहे, म्हणजे न्यायोचित आहे, सुयोग्य आहे आणि रिलिव्हंट आहे म्हणजे संबंधित आहे. तर ह्या आधारावर रायपूर उच्च न्यायालयाने पत्नीची याचिका ही 11 फेब्रुवारी रोजी फेटाळून लावलेली आहे आणि त्याच्यामुळे पतीला दिलासा मिळालेला आहे. आणि हा निर्णय एक मोठी आपण काय म्हणू, मैलाचा दगड ठरणार आहे. कारण पत्नी जर संसारात योग्य वागत नसेल, पत्नी जर संसारामध्ये रमली असं दाखवून किंवा संसार करते असं दाखवून तिचं बाहेर काही वेगळंच चालू असेल, तर ती एक प्रकारे पतीची फसवणूक आहे, विवाह संस्थेची फसवणूक आहे. आणि पती पत्नीमध्ये जो विश्वास, आदर, सामंजस्य आणि चारित्र्याची बांधिलकी असायला हवी, त्याला काळिमा फासणारी ही सगळी बाब आहे, असं म्हणलं तर काही हरकत नाही. जस्टिस स सचिन सिंग राजपूत यांनी हे नमूद केलं आहे की राईट टू प्रायव्हसी इज नॉट ॲब्सोल्यूट अँड मस्ट यील्ड टू द राईट ऑफ फेअर ट्रायल इन मॅट्रिमोनियल डिस्प्यूट.
म्हणजे मॅट्रिमोनियल विवादांमध्ये, वादविवादांमध्ये, कज्जे दलालीमध्ये सुयोग्य पद्धतीने न्याय करण्यासाठी अशा प्रकारचे पुरावे म्हणजे इलेक्ट्रॉनिक पुरावे हे कुठल्या मार्गाने मिळवलेत आणि मिळवलेले न्यायालयात सादर केले ह्या बाबीला फार काही महत्त्व राहत नाही. त्यामुळे पतीने माझा मोबाईल हॅक केला, चोरला, डेटा सगळा ॲक्वायर्ड केला, चोरी केली, माझ्या फंडामेंटल राईट जो आहे प्रायव्हसीचा त्याचं उल्लंघन झालं, याला फार काही अर्थ नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे. आणि हा जो सेक्शन 14 फॅमिली कोर्ट ॲक्ट 1984चा आहे त्याच्यावर सुद्धा न्यायालयाने भाष्य केलेलं आहे. आणि आणि त्याच्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की फॅमिली कोर्ट्सवर एम्पॉवर्ड म्हणजे फॅमिली कोर्टला हा विशेषाधिकार आहे किंवा त्यांचं सबलीकरण करण्यात आलं आहे की ते कुठलंही मटेरियल हे चांगल्या प्रकारची न्यायप्रक्रिया राबवून सुयोग्य न्याय करण्यासाठी न्यायालयात मागवू शकतात असं त्यांना विशेषाधिकार दिलेला आहे. आणि हे मागवल्यानंतर पुराव्याचा जो कायदा आहे त्या अंतर्गत कदाचित ते सुयोग्य ठरणार नाही, तरीही ते विशेषाधिकार म्हणून न्यायालयात सादर केले जाऊ शकतात. आणि त्याला पुरावा क्रमांकसुद्धा एक्झिबिट नंबरसुद्धा दिलं तरी काही हरकत नाही. द कोर्ट डिस्क्राईब द ॲक्ट ॲज अ स्पेशल लॉ विशेष कायदा इंटेंडेड टू रिलॅक्स स्ट्रिक्ट एव्हिडेन्शियरी रूल्स इन सेन्सिटिव्ह पर्सनल डिस्प्यूट्स सच ॲज डिवोर्स. त्यामुळे इथून पुढे आपण सगळ्यांनी माझा मोबाईल आहे, माझी खाजगीपणा आहे, माझ्या खाजगीपणाच्या जीवनावर अतिक्रमण केलं असं काही कुणी म्हणू शकत नाही. तुम्ही जर कायदा हातात घेऊन कुणाच्या जीवनावर उठलात, कुणालावर अन्याय केला आहे आणि कायद्याचा भंग केला आहे तर तुमच्या विरुद्धसुद्धा इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयात तुमच्या विरुद्धच पुरावे म्हणून वापरले जाऊ शकतात हे याच्यातून दिसून आलेलं आहे. तेव्हा न्यायमूर्ती जे म्हणत आहेत की राईट टू प्रायव्हसी इज नॉट ॲब्सोल्यूट अँड मस्ट यील्ड टू द राईट ऑफ ए फेअर ट्रायल इन मॅट्रिमोनियल डिस्प्यूट हे 100% खरं आहे. तेव्हा ह्याचा अर्थ समजून घ्या. आपलं जीवन सुयोग्य पद्धतीने जगा, कुणाच्याही जीवनावर आक्रमण करू नका, कायद्याचं सुयोग्य पालन करा, एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. तेव्हा माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. वेगळ्या वाटेवरील वेगळ्या विषयांवरील विषय ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, चर्चा करण्यासाठी माझा अनवट वाट चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या वाटेवरचे वारकरी व्हा, या वाटेवरचे वाटसरू व्हा. तुमच्या मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन या सगळ्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला माझ्या चॅनलची लिंक कॉपी करून त्यांना पेस्ट करा आणि त्यांना भेट दिली म्हणून सांगा. त्यांनाही अशा वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहून तुमची भेट आवडली असं ते आवर्जून तुम्हाला सांगतील. या नोटवर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.